सो आता आपण पोचलो आहे झिऑन कॅनियन नॅशनल पार्कच्या एंट्रीच्या इथे आणि हा आहे एंट्रीचा टोल बूथ. सो मध्ये मध्ये पाथ एवढा नॅरो आहे की एका वेळी एकच माणूस जातो. त्याच्यामुळे आता हे थांबले, मी पण थांबलो आहे कारण समोरून लोक येतात, तर ते गेल्यावर आम्ही पास होऊ. सो हा असा रस्ता होता ज्याने आपण आलेलो आणि बघा हा असा रस्ता आहे पूर्ण. सो दोन्ही साईडला दरी आहे आणि मधून असा रस्ता आहे आणि आपल्याला इथं जायचं आहे आता या ऑफिसकडे. इथून नॉर्मल ट्रेक चालू होतो. सो मगाशी आपण तिथे वर होतो आणि आता मी खालती आलो आहे. असं बघितल्यावर तुम्हाला दिसत नसेल कॅमेरामध्ये, बट खूप उंच येते आणि आता असं बिलीव्ह नव्हतं की आपण तिथे होतो आणि खालती आलो आहे. आणि व्ह्यू तर एक नंबरच आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. तर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं ग्रँड कॅनियन नॅशनल पार्क आणि ग्रँड कॅनियन नॅशनल पार्कवरून आम्ही आणि रजत आलो लास वेगसला, कारण रजतला परत जायचा होतो बफेलोला. रजतला मी ड्रॉप केलं लास वेगस इंटरनॅशनल एअरपोर्टला आणि तिथून मी निघालो सेंट जॉर्जसाठी, कारण मी पुढे चाललो आहे झिऑन आणि ब्रायस कॅनियन नॅशनल पार्क बघायला. तर सीन असं झाला की जेव्हा मी व्हिडिओ ट्रान्सफर करत होतो तेव्हा ड्यू टू सम रिझन्स काही व्हिडिओज ट्रान्सफर नाही झाले आणि ते डिलीट झाले. त्याच्यामुळे तेव्हा मी व्हिडिओ शूट केलेले पण ते व्हिडिओ नाही आहेत माझ्याकडे. त्याच्यामुळे तुम्ही बघत असाल तर बर्फ वगैरे खूप आहे, कारण मी हा व्हिडिओ शिकागोतून करतो आहे. तर लास वेगस इंटरनॅशनल एअरपोर्टवरून मी आलो सेंट जॉर्जला, विच इज लाईक अप्रॉक्सिमेटली 2 hours ड्राईव्ह. आणि इथे माझा 1 नाईटचा स्टे होता आणि तिथून मी पुढे जाणार आहे झिऑन नॅशनल पार्कला. तर सकाळी 9 वाजता वगैरे मी फ्रेश होऊन तिथून निघालो आणि आता पुढे तुम्ही बघा झिऑन नॅशनल पार्क डिजिटल पर्यटनसोबत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फॉर सम अमेझिंग ड्रोन शॉट्स. सो आता आपण पोचलो आहे झिऑन कॅनियन नॅशनल पार्कच्या एंट्रीच्या इथे आणि हा आहे एंट्रीचा टोल बूथ. इथे जो आपण ॲन्युअल पास घेतलेला नॅशनल पार्कचा तो पास दाखवायचा आणि मग ते एंटर करतात. अदरवाईज जर तो पास नसेल तर तुम्हाला इथे स्पेसिफिक फी आहे ती पे करावी लागते. आणि येताना खूप सिनिक ड्राईव्ह आहे आणि असे मोठे मोठे माउंटन्स आहेत तुमच्या बाजूला. तर आता आपण आज जाऊ व्हिजिटर सेंटरला, मॅप वगैरे कलेक्ट करू आणि मग नंतर पुढची जर्नी कंटिन्यू करू. तर झिऑन नॅशनल पार्कला तुम्हाला तुमची गाडी घेऊन जाता येत नाही. त्यांनी तिकडे त्यांची बस ठेवली आहे जी तुम्हाला व्हिजिटर सेंटरवरून पिक करते आणि मग वेगवेगळ्या बस स्टॉप्स आहेत आतमध्ये जिथे वेगवेगळे ट्रेल सुरू होतात, तर तिथे तुम्हाला ती ड्रॉप करते. सो तुम्ही इधर गाडी व्हिजिटर सेंटरला पार्क करू शकता किंवा ते पार्किंग फुल झालं असेल तर बाहेर पण खूप ऑप्शन्स आहेत जिथे तुम्ही गाडी पार्क करू शकता. सो आता मी माझ्या बस स्टॉपला उतरलो आहे ज्याचं नाव आहे द ग्रॉटो आणि इथून आता एंजल्स लँडिंगची ट्रेल सुरू होते. तर आता वाजले आहेत 11:40. बघू आता मला जाऊन येईपर्यंत किती वेळ लागतो. आणि बाय द वे या ट्रेलची उंची आहे 1755 फीट. सो या रिव्हरचं नाव आहे व्हर्जिन रिव्हर. जशी ग्रँड कॅनियननंतर कोलोराडो रिव्हर फ्लो होत होती तशी झिऑन कॅनियनमधनं व्हर्जिन रिव्हर फ्लो होते. सो आता आपण ट्रेल सुरू केली आहे आणि हा समोरचा डोंगर आहे, ह्याचा जो टॉप आहे हा तो आहे एंजल्स लँडिंग. हा ट्रेल फेमस आहे त्याच्या स्विचबॅक टर्नसाठी आणि जवळजवळ 50च्या आसपास स्विचबॅक टर्न्स आहेत ह्या ट्रेलमध्ये. सो आता 90% आलो आहे आपण आणि हा जो पीक समोरचा बघताय तो आहे एंजल्स लँडिंग. आणि मी तुम्हाला झूम करून दाखवतो. तर इथे ह्या चेन्स दिसत आहेत, ही माणसं चालली आहेत, त्यासाठी तुम्हाला परमिट लागतं आणि हे आपल्याला टॉपला घेऊन जातं अजून. सो आता मी पोचलो आहे त्या पॉईंटला जिथून एंजल्स लँडिंगच्या चेन्स सुरू होतात.
त्या पॉईंटला म्हणतात स्काउट लँडिंग. तर स्काउट लँडिंगवरून पण आपल्याला व्ह्यू मस्त दिसतो. हे माझ्या मागे बघताय तर हा आहे नॅशनल पार्कचा व्ह्यू आणि बऱ्यापैकी उंचावर आहे आपण. तरी 1500 वगैरे असू आणि आपण आता वर अजून जाऊ एंजल्स लँडिंगला. एंजल्स लँडिंगपर्यंत जायला ह्या अशा चेन्स बांधलेल्या आहेत कारण दोन्ही साईडला स्टीप स्लोप आहेत. सो हा मध्ये आता एवढासा पॅच आहे आणि दोन्ही साईडला दऱ्या आहेत. इथून आपण आलो आणि हा झायंट कॅन्यन आणि अजून आपल्याला टॉपला जायचं आहे पुढे. तर फायनली मी पोचलो एंजल्स लँडिंगला आणि वरून दिसणारा व्ह्यू तर एक नंबरच आहे. तेव्हा मी व्हिडिओ शूट केलेले पण ते व्हिडिओ माझ्याकडनं डिलीट झाले आहेत किंवा कुठेतरी हरवलेत, त्यामुळे मी हे फोटो टाकलेत. बट एवढं मेहनत करून जो वरतून व्ह्यू दिसतो तो एक नंबर आहे. सो आता मी खाली जायला निघतो आहे. वर यायला मला 2 तास लागले. मी इथे अर्धा तास आराम केला, थोडं खाल्लं वगैरे आणि आता डिसेंड करायची तयारी सुरू करतो आहे. तर आता 2-3 झालेत. सो तू आता खाली उतरायला किती वेळ लागतो. सो हा असा रस्ता होता ज्याने आपण आलेलो आणि बघा हा असा रस्ता आहे पूर्ण. सो दोन्ही साईडला दरी आहे आणि मधून अशा रस्ता आहे आणि आपल्याला इथं जायचं आहे आता या एक ऑफिसकडे. इथून नॉर्मल ट्रेक चालू होतो. सो मध्ये मध्ये पाथ एवढा नॅरो आहे की एका वेळी एकच माणूस जातो. त्याच्यामुळे आता हे थांबलेत, मी पण थांबलो आहे कारण समोरून लोक येतात तर ते गेल्यावर आम्ही पास होऊ. सो मगाशी आपण तिथे वर होतो आणि आता मी खालती आलो आहे. असं बघितलं तुम्हाला दिसत नसेल कॅमेरामध्ये बट खूप उंच येते आणि आता असं बिलीव्ह नव्हतं की आपण तिथे होतो आणि खालती आलो आहे आणि व्ह्यू तर एक नंबरच आहे. आता या पॅचला पण एकदम अशी एज आहे, ह्या चेन्स आहेत आणि इथे खालती दरी आहे म्हणजे. सो इथे पण एकदम सांभाळून जावं लागतं आणि एका वेळी एकच माणूस जाऊ शकतो. सो आता फायनली परत आलो आहे मी व्हिजिटर सेंटरला आणि आता चाललो आहे मी गाडीकडे आणि मग जाईन लंच करायला कारण खूप भूक लागली आहे. दुपारचे संध्याकाळ झाले 4 वाजलेत. तर मी लंच करीन आणि मग हॉटेलला जाईन. बाकीचे जे आहे इथे फिरायचं ते मी उद्या एक्सप्लोर करीन. सो आता जस्ट माझं लंच झालं आहे आणि स्प्रिंगडेल हे गाव आहे झिऑन नॅशनल पार्कच्या बाहेर. आता तिथे मोस्टली अमेरिकन रेस्टॉरंट्स आहेत. तर मी गेलो सबवेला, सब खाल्ला आणि आता मी चाललो आहे झिऑन माउंट कॅरमल माउंटन टनलला. तर 1.5 माईलचा हा टनल आहे आणि उंचावर आहे त्याच्यामुळे या टनलच्या आधी तुम्हाला नॅशनल पार्कचे व्ह्यू दिसतात आणि मग एक ड्राईव्ह आहे असा. तर तोच मी ड्राईव्ह करीन पूर्ण एंडपर्यंत टनलच्या आणि मग रिटर्न जाईन घरी म्हणजेच रूमवर. Throw away the city lights, throw away the cars. Give me a clear night underneath all the stars. I don't want no concrete jungles, no suburbia.
I just want somewhere that the blue skies are. So come with me. तर माउंट कॅरमेल टनलचा व्हिडिओ पण माझे जे व्हिडिओ डिलीट झाले त्यासोबत डिलीट झाला, कारण टनल मोठा होता त्यामुळे तो व्हिडिओ पण मोठ्या साईजचा होता. तर ड्राईव्ह कंप्लीट करून मी घरी जायला निघालो. Where the palm trees dance and sway. So run with me. If we leave right now, we might make it in time. The sunset is fading, but the light's not gone. The ocean waves have just begun. The water is calling, the night is young. So if I lay down, will you come? So if I lay down, will you come? वाटेत मला या म्हशी दिसल्या, त्यांची शिंग बघून मी गाडी थांबवली आणि रेकॉर्ड केली. किती मोठी शिंग आहेत बघा. So if I lay down, will you come? I don't wanna leave this place, I don't wanna go. For some reason I felt like that I've always known. This is where we're meant to stay, where we should be. This place is where the sun shines forever free. The sunset is fading, but the light's not gone. The ocean waves have just begun. The water is calling, the night is young. So if I lay down, will you come? Follow, so follow. So if I lay down, will you come? Follow, so follow. So if I lay down, will you come? So if I lay down, will you come? So if I lay down, will you come? The sunset is fading, but the light's not gone. The ocean waves have just begun. The water is calling, the night is young. So if I lay down, will you come? Throw away the city lights, throw away the... तुम्हाला जर ड्रोन शॉट्स आवडले असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे सेफ, हॅव फन.